चला तर आज आपण पाहणार आहोत चणा मसाला। तर अशा तऱ्हेने मी रात्रभर असे थंड पाण्यातच चणे भिजत घातले होते बरं का। रात्रभर घातले, साधारणतः 8 वाजता घातले, सकाळी 5 वाजेपर्यंत। आणि ते सगळे असे खडे मसाले घालून मस्त अशा एक फास्ट गॅसवर आणि 4 शिट्ट्या कमी गॅसवर घेतल्या। तुम्ही पाहू शकता आपले चणे असे छान असे मऊसूत शिजले आहेत। तर इथे मी घेतलेले आहे 3 ते 4 चम्मच तेल। खडे मसाले ऑलरेडी आपण चण्यामध्ये घातलेत। इथे फक्त अद्रक लसूणची पेस्ट, जिरं टाकलं तेलामध्ये बस। आणि थोडंसं जे एकदम हे झालं 1 मिनिट फक्त मी करते आणि लगेच कांदा टाकून घेते। काय होतं ना की अद्रक लसूणची पेस्ट आपली जास्त वेळ केली ना जळकट लागते। तर इथे मी काय करते, घट्टपणा येण्यासाठी ना थोडेसे शिजलेले चणे असतात ना तेही थोडे अगदी मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घेते, म्हणजे आपल्या भाजीला खूप असा छान असा घट्टपणा असा येतो। तर इथे मी काही आपले ठराविक मसाले टाकले आहेत। काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, गरम मसाला आणि आपला थोडासा किचन किंग आणि छोले मसाला, असे मसाले बहुतेक सारे मसाले घालून घेतलेले आहेत। आणि थोडा कांदा खोबऱ्याचा मसाला होता माझा ऑलरेडी, तर तोही घालून घेतला थोडासा। त्यामध्ये आपण जे बारीक चणे करून घेतले आहेत ना हेही यामध्येच घालून घ्यायचे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर आपल्याला हवं त्या प्रमाणात, तुम्हाला जितपत पातळ हवे त्या प्रमाणात तुम्ही इथे घट्ट पातळ बघून अशी चणा मसाल्याची भाजी बनवू शकता। अप्रतिम अशा पद्धतीने चणा मसाला आपला बघू शकता, अगदी बाहेर ढाब्यावर भेटतो तसा चणा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्ही हवा असल्यास आता वरतून परत लसणाची अशी छान अशी खमंग फोडणी देऊ शकता। पण हे असंच अशा पद्धतीने बनवलं तर मस्त असा होतो। आणि नंतरून मी शिजतानाही थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता इथे अगदी थोडं मीठ टाकते। तर चला अशा पद्धतीने आता आपला चणा मसाला टाकून तयार झालेला आहे। तर अगदी शिजलेलंच आहे ऑलरेडी, फक्त मी मसाला शिजण्यासाठी नंतर 5 मिनटं अगदी शिजून घेते। तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी तर्री आलेली आहे आणि टेस्टही खूप छान लागते अशा पद्धतीने। मी टॉमॅटोचा इथे अजिबात वापर केला नाही, तुम्ही हवं असल्यास इथे टॉमॅटो शक्यतो मी काळ्या मसाल्याच्या भाजीला वापरत नाही, त्यामुळे घातलं नाही। शेवटला घातली आहे मी कोथिंबीर। तर मी ज्यावेळेस वाटण बनवते ना ते वाटण टाकलं, त्यामध्ये मी कोथिंबीरही वाटलेली आहे। कोथिंबीर, अद्रक लसूण, धणे, जिरे आणि कांदा खोबरा असं मी वाटण बनवून ठेवलेलं असतं, त्यामुळे सकाळी डब्याला बरं पडतं असल्यावर। तर अशा पद्धतीने माझ्या डब्यात थोडेसे भिजलेले चणे मी असे तव्यावर छान असे मीठ आणि तेल टाकून फ्राय